देशात अत्यंत कठीण समजली जाणारी तसेच IIT करिता आवश्यक असलेली JEE ॲडव्हान्स परीक्षा यवतमाळच्या एका भाजी विक्रेत्याच्या मुलाने पास केली आहे। रुद्राक्ष गायकवाड असे त्याचे नाव असून त्याचे वडील संतोष यवतमाळ शहरात भाजीचा व्यवसाय करतात। सर्वसाधारण जीवन जगणाऱ्या गायकवाड परिवाराचे आता या यशामुळे कौतुक केले जात आहे। रुद्राक्षचे वडील संतोष गायकवाड हे गेल्या अनेक वर्षांपासून यवतमाळात भाजीचा व्यवसाय करतात। अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्यामुळे संतोषांना लहान वयात हॉटेलमध्ये काम करावे लागले। अत्यंत संघर्षमय जीवन जगत असल्यामुळे इच्छा असतानाही त्यांना चांगलं शिक्षण घेता आलं नाही। ते 4थी पास आहेत। त्यांची मोठी मुलगी शासकीय कोट्यातून नागपूर येथे दंतचिकित्सामध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे। आता तिच्या पाठोपाठ मुलगा रुद्राक्ष याने सुद्धा JEE ॲडव्हान्सची परीक्षा पास केलेली आहे। त्याला ऑल इंडियामध्ये 2832 तर OBC मध्ये 497वा रँक मिळाला आहे। तो आपल्या यशाचे श्रेय वडील संतोष, आई सौ छाया तसेच बहीण डॉक्टर धनश्री संतोष गायकवाड, काका सतीश नागदेव गायकवाड यांना देतो। MCN न्यूज मराठी करिता सचिन पत्रकार, यवतमाळ। हे एक्झाम 2 वर्षात सगळ्यात पहिले 2 वर्ष आधी IIT मध्ये एक एक्झाम झाली। त्याच्यासाठी मला 15-20 दिवस अभ्यास करावा लागला। आणखी मग त्याच्यामध्ये पास झालो। मग IIT ला ॲडमिशन घेतली मी। त्यानंतर IIT मध्ये 2 वर्ष पूर्ण सगळ्या फॅसिलिटीज सहित त्यांनी रीडिंग रूम्स वगैरे सगळं काही ठेवलं होतं। तिथे अभ्यास करायला लावला। आणखी मग आता शेवटचा सगळ्यात कठीण शेवटचा महिना असते। आणखी मग त्या महिन्यामध्ये आपलं समजा 10,000 रँक अगर जात असेल तर आपण ढकलून 1,000 वर पण नेऊ शकतो, इतका अभ्यास केला तर। त्याच्यानंतर मग मी अभ्यासाला असं सेल्फ स्टडीला तर जास्त वेळ नाही दिला, पण जितका पण वेळ दिला तितका एकदम 100% इफेक्टिव्ह म्हणूनच दिला। दिवसातून लगभग 6 घंटे। IIT मध्ये पण ट्युशन राहत जाय तर ते पण 4.5-5 घंटे राहत जाय। आणखी बस माझ्या पूर्ण फॅमिलीला पहिले तर, त्याच्यानंतर मग IIT मध्ये सगळ्या टीचर्सला, आणखी बस माझ्या मित्रांना। रुद्राक्ष संतोष गायकवाड। भाजीचा व्यवसाय आहे आणि मी 4था वर्ग शिकून आहे। माझा मुलगा एवढा हुशार निघाला का 10वीतनी त्यांनी 95% घेतले आणि 10वीतनी गणितातनी 100 पैकी 100 मार्क घेतले। आणि मग त्यांनी मला डिसिजन दिलं का बाबा मला IIT कडे वळायचं आहे। आणि मग त्याच्या बहिणींनी सर्च केलं का IIT कुठं टाकायचं, तर आम्ही नागपूरला टाकलं त्याला। तो नागपूरमध्ये IIT ला 2 वर्ष होता, IIT होमला असताना त्याचा छान प्रोग्रेस होता तिथेचा। आणि त्याच्यानंतर त्यांनी आता IIT क्रॅक करून टाकली, IIT पास झाला तो आता। त्याची रँक आहे 497 OBC आणि इंडिया लेवलवर आहे 2833। आणि माझ्या मुलावर आणि मुलीवर मला दोघांवर गर्व आहे। असं गर्व आहे का मी 4था वर्ग शिकून असताना दोन्ही मुलं एवढे हुशार निघले का त्याची लिमिट नाही। मुलगी डॉक्टर होता, मुलगा IIT झाला, IIT होऊन राहिला, त्याचा नंबर लागला। मला असं म्हणजे माझा आनंद सांगताना कसं सांगावं, एक तर मी शिकून नाही आहे, त्याच्यामुळे मला सांगता नाही येत आहे का माझी मुलं किती हुशार निघले। माझी मेहनत म्हणाल तर माझी थोडी कमीच मेहनत होती, यात सगळ्यात जास्त मेहनत होती त्याच्या बाबांची। कारण पोरांना दूर ठेवून स्वतः ते एकटे 4 वर्ष एकटे राहिले। पोरांसाठीच ते आजपर्यंत जितकंही काही जगले ते फक्त पोरांसाठीच जगले, एवढं नक्की म्हणता येईल। आणि यात बरंचसं श्रेय त्याच्या IIT होमचं पण आहे। कारण माझा मुलगा तर हुशार होताच, याविषयी वादच नाही, पण तिथे जाऊन तो आणखी जास्त हुशार बनला। कारण तिथल्या ज्या शिक्षकांनी जे त्याला मार्गदर्शन केलं, शिवाय त्यांनी ज्या फॅसिलिटीज त्याला उपलब्ध करून दिल्या, त्यामुळे तो अतिशय जास्त हुशार झाला। मी एवढंच सांगू इच्छिते, माझ्या मुलाने जेव्हाही अभ्यास केला तेव्हा तो पूर्णपणे बिनधास्त होऊन अभ्यास केला। त्यांनी कधीच कोणत्या गोष्टीचं टेन्शन नाही घेतलं की नाही बा मला उद्या पेपर आहे आणि मग घाबरून अभ्यास करू दे, हा प्रकार त्यांनी कधीच केला नाही। तो बिनधास्त, त्यांनी झोपही शांत घेतली, अभ्यासही शांततेतच पार पडला। आणि त्याचा मेन पॅटर्न असा होता अभ्यास करण्याचा की तो 2 दिवस आधी पेपरच्या कधीच अभ्यास करत नव्हता। 2 दिवस तो पूर्णपणे रिलॅक्स राहत होता, फुल एन्जॉय करत होता। एवढा ॲडव्हान्सचा पेपर असून सुद्धा आम्ही बाहेर फिरायला गेलो, शॉपिंगला गेलो, सगळं केलं। ॲडव्हान्सचा पेपर दुसऱ्या दिवशी होता तरी सुद्धा। आणि बाकीच्या मुलांना पण मी हेच सांगते की तुम्ही जितकं जास्त धास्तावून अभ्यास कराल तितकं तुमच्यावर प्रेशर वाढेल, त्यामुळे तुम्ही तो अभ्यास जो करत आहे तो तुमच्या डोक्यावरून निघून जाईल। त्यापेक्षा जर तुम्ही
स्वतः कॉन्फिडेंटली जितका अभ्यास करायचा तितका करा, पण फक्त कॉन्फिडेंटली करा की नाही बा मी हे करूच शकते, तर तुम्ही नक्कीच यशाचं शिखर गाठू शकता असं मी म्हणते. काय नाव तुमचं? छाया संतोष गायकवाड, रुद्राक्षची आई आहे मी.